जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. मी स्वातीताई गायकवाड, अन्याय तेथे प्रतिकार संघटना संस्थापक अध्यक्ष. लाईव्ह येण्याचं विशेष कारण असं आहे की काही वर्षांपूर्वी खांदवेनगर या ठिकाणी वाघोली एक कुटुंब गेले 60 वर्षापासून तिथे राहतात आहे. परंतु त्या कुटुंबाला वारंवार दरवर्षी कोणीतरी नवीन बिल्डर येऊन वारंवार त्रास देत आहे. त्या कुटुंबामध्ये राहणारे रहिवासी 7 ते 8 लोक आहेत, लोकसंख्या त्या घरातली. त्यांचे लहान लहान मुलं आहेत. त्या बिल्डरने काही गुंड प्रवृत्तीचे लोक देखील त्या ठिकाणी नेऊन त्या कुटुंबाला धमकी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते कुटुंब आपल्याकडं न्याय मागण्यासाठी आलेलं आहे. त्यापैकी एक आपल्याकडं ज्येष्ठ नागरिक आहेत, जी काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं नाव आहे गायत्री कांबळे. त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी मी स्वतः स्वातीताई गायकवाड आणि माझी पूर्ण टीम कायदेशीररित्या आम्ही त्या समोरचा जो बिल्डर आहे, जो कोणी असेल, त्यांचं लाईव्हच्या माध्यमातून नाव घेऊन त्यांना मोठं करणार नाही. कारण की त्यांनी विचार करावा की ते जे करतात ते चुकीचं आहे, अन्यथा बरोबर आहे. कारण की आमच्या दृष्टिकोनातनं ते चुकीचं आहे. गेले 60 वर्षापासून जर एखाद्याच्या जागेवर ती महिला राहत असेल, आपला उदरनिर्वाह करत असेल, तर ती जागा कुठलीही पद्धतीने बळकावलेली जात नाही. त्या जागेवर 60 वर्षापासून रहिवासी असलेली महिला व त्यांचं कुटुंब त्या जागेचं संरक्षण करत होत्या. बरं, त्यांना तुम्ही लोक कायद्याच्या कचटीत, पोलिसांचं तिथं काही हस्तक्षेप नसताना पोलिसांनी देखील वाघोली पोलीस स्टेशनमधनं त्यांना धमकवण्यात आलेलं आहे की आपण पोलीस स्टेशनला या, अन्यथा तुमच्या कुटुंबाला जीवितहानी करू आम्ही. असं काही पोलिसांनी पण त्या लोकांना धमकी दिलेली आहे. व काही लोक असे आहेत ज्याने बिल्डरने ठेवलेले की त्या कुटुंबाला इतका त्रास चालू केलेला आहे की त्या ठिकाणी दारू पिऊन रात्रीचं त्यांच्या घरामध्ये जवान मुली आहेत, त्यांना त्या ठिकाणी काही गुंड प्रवृत्तीचे मुलं आहेत, काही महिला असतील, त्यांनी त्रास देण्याची सुरुवात केलेली आहे. परंतु माझं हात जोडून विनंती आहे अमितेश कुमार साहेबांना, जे आपल्या पुणे शहराचे CP आहेत, त्यांना माझं हात जोडून एक विनंती आहे की त्या कुटुंबाचं संरक्षणासाठी आपण स्वतः या जो काही विषय चाललेला आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा. कारण की कायदे सुविधेचा प्रश्न निर्माण होणार आहे. 2 जातीत तेढ निर्माण होण्याचा पण शक्यता आम्हाला तिथं दिसते. कारण की ही जी महिला आहे, जे आपल्याकडे आलेले कुटुंब, ते मातंग समाजाचं आहे. म्हणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ पण चालू केलेले. समोरचा जो बिल्डर आहे तो मारवाडी समाजाचा आहे. त्यांनी काय केलेलं आहे की हे जे मातंग समाजाचे असल्यामुळं त्यांनी आपल्याच काही जातीचे लोक ह्या केसमध्ये पुढे घेतलेले आहेत आणि त्यांचं काय असेल रोजच्या भाडेतत्वावर त्यांनी तिथे चालू केलेलं आहे. म्हणून माझं पुन्हा एकदा तुम्हाला ह्या लाईव्हच्या माध्यमातून अमितेश कुमार साहेब, जे आपले वाघोली पोलीस स्टेशनला जे नवीन आलेले PI असतील, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की आपण ह्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावा, त्यांना पोलीस बंदोबस्त द्यावा. नाहीतर काहीही होणार नाही. पुढं वेळ निघून गेल्यानंतर ह्यांच्या कुटुंबातले एक जणाने जर कोणी आत्महत्या केली, कारण की ते जेव्हा ह्या टोकाची पावलं उचलत असताना त्यांच्या कुटुंबाने मला फोन केला, म्हणले ताई आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने बघतोय. तर मी काल त्यांचा अर्ज मला रीतसर आला आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने मी काही जणांना फोन केला. त्या सगळ्या कायदेशीर बाती मी ऐकून घेतल्या. पण त्यातनं मला एकच निष्पन्न झालं की बघा, घर कोणाचं, दार कोणाचं ह्याच्याशी महत्त्व नाही आहे. जो तळं राखतो तो पाणी देखील त्या तळ्याचं पिऊ शकतो. कारण की त्यांनी तेवढ्या वर्षी त्या तळं राखलेलं आहे. त्याचा मोबदला म्हणून त्यांना तुम्ही असं बेघर करू शकत नाही. गेल्या 60 वर्षापासून त्या तिथले रहिवासी आहेत. जर त्यांना त्या 60 वर्षाचा आपण मोबदला नाही देऊ शकत तर त्यांना बेघर करण्याचा देखील तुम्हाला अधिकार नाहीये. हे माझं लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे.
म्हणून दोन गोष्टी त्या मावशीच्या पण आपण ऐकून घ्यावं असं माझं ह्या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगणं आहे. मावशी, खूप त्रास आहे आम्हाला, वारंवार येतात तिथं त्रास द्यायला, आम्हाला जगायला नकोशी झालेलं आहे. शेवट आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. लहान लहान 2 मुलं आहेत, सून आहे, आमच्या पाठीशी कोणी नाही. 2 माणसं आमची वर्षात 2 माणसं आमचे गेल्या, फिरवून घेतले आणि झाले. फार उघडं पडलं. तिथून आहे सारखे बिल्डर लोक येऊन आम्हाला खूप दुःख देतात म्हणजे खरंच देतात. असं जगायला नकोशी झालेली आहे. कुठं जावा कुठं नाही असं. मुली आहेत माझ्या, पुरुष माणूस पाठीशी कोण नाही आमच्या. काय करावं आम्हाला? ताईकडनं आम्हाला न्याय पाहिजे. लय मोठ्या आशाने आलेलो आहे आम्ही त्यांच्याकडं. शेवट हीच वेळ आहे, खरं खरं ते सांगते. शेवटीला हीच वेळ माझी त्यांच्याकडे येण्याची. भरपूर ठिकाणी गेले, काही न्याय मिळाला नाही मला. ताईकडनं मला न्याय मिळावा एवढीच माझी विनंती आहे आणि सहकार्य करावं. खरं मनापासूनच आहे बाई, खोटं बोलत नाही. गाद्या मावशी, तुम्ही रडू नका. आणि शेवट इथंच येणं झालं. खूप फिरलो आम्ही, नवरा बायको. आमचं शिक्षण नसल्यामुळे इकडं तिकडं इतक्या लोकांनी त्रास दिलेला आहे. बिल्डर काय काय बोलते तुम्हाला सांगा ना. त्यांच्या पुढं शेवट डोक्यात दगड घालून घेतला होता. मी गेल्या वेळेस फरशी आणून घेतली होती. त्या बायांना काही दया माहीत नसते. तर आपण पाहिलंच आता, त्या मावशी देखील खूप रडते, ते भाऊक झालेले आहेत. तर इतके वर्ष राहण्याचं काय खरं आहे? मग तिथे राहून दुसरे लोक आता नवीन जमिनीला भाव आले म्हणून त्यांचे डोळे हे व्हायला लागले. मग आम्हाला म्हणतात तिकडे जावा तिकडे जावा, घर मोडा. पण वर्षात 2 काय झालंय, ज्यान जवान मुली आहेत त्या घरामध्ये आणि भयभीत झालेले एका वर्षामध्ये 2 मुलं गमावले गेलेले आहेत ऍक्सिडेंटमध्ये. आणि त्यांचं म्हणणं असं आलेलं आहे आता की त्यांना संशय आहे की ते बिल्डरने ते मुलं ऍक्सिडेंट करून मारलेले आहेत असंच वाटतंय मला. आणि पोलीस स्टेशन पण त्यांची दखल घेत नाहीये. जर पोलीस स्टेशन दखल नसेल घेत तर मान्य केलं, मग तुम्ही बिल्डरची पण दखल घेतली नाही पाहिजे. हा दिवाणी मॅटर असला तर हे कोर्टात जाणे. पोलिसांनी याच्यामध्ये जर हस्तक्षेप केला, त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला, अन्यथा ते आता काही पोलीस स्टेशनमधून त्यांना फोन येते ते माझ्यासमोर, ते धमकी देतात ते. म्हणूनच मी लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तेज कुमार साहेबांना सांगते, जे कोणी पोलीस ह्याच्यामध्ये जास्ती इन्व्हॉल्व झालेले त्यांच्या चौकशी बसवा. त्यांनी काही पैसे घेऊन मॅनेज झाल्यात का ह्या कुटुंबाला भयभीत करण्यासाठी? पोलिसांचा याच्यामध्ये काही रोल नसताना पोलीस धमकी देतात. ते साहेब, आपण या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या पोलीस कर्मचाऱ्यांवर चौकशी करा की ते का असं करते ते. आणि तुम्ही जर तुमच्या पद्धतीने न्याय मिळवून दिला तर वेल अँड गुड साहेब, आपलं खूप नाव होईल. माझ्या तर लाईव्हच्या माध्यमातून मी वारंवार तुमचं नाव घेत आहे, कारण की मला माहिती आहे आम्ही तेज कुमार साहेब कधीही अन्याय करत नाही कोणावर. त्यांचं काम खूप डॅशिंग आहे आणि ते पुणे शहराला भेटलेले आयकॉन आहेत. हे असं मला बोलले तरी काही हरकत नाही, कारण की मला माहिती आहे साहेबांचं काम कसं आहे. त्यांनी कधी कुणावर अन्याय होऊ देत नाही. त्या पद्धतीने साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की वाघोली पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी असतील, PI असतील, त्यांना सांगून ठेवा की ह्या पद्धतीने एखाद्या पीडित कुटुंबाला तुम्ही अन्याय करू शकत नाही. जर हे बिल्डर खरंच सत्य आहे, आम्ही स्वतः त्या बिल्डरची बाजूनी थांबू, परंतु पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी पण आम्ही आमच्याकडनं जितके कायदेशीर प्रक्रिया राबवू आम्ही आणि कायदेशीर जाऊ, कायदेशीररित्या कामं करू. वकील आहेत आमचे, वकिलाच्या सल्ल्यानुसार आम्ही काम करणार आहोत. जे कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील आम्ही त्यांच्या देखील कायदेशीर कारवाई करू. फक्त पीडित कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी ज्या काही संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आहेत त्या संविधानाच्या माध्यमातून आम्ही या कुटुंबाच्या सोबत ठामपणे, खंबीरपणे मी स्वतः, मी माझी टीम पूर्ण उभी असणार आहे. तसंच शेवटदा एकच सांगल, जर ह्या कुटुंबाच्या कुठल्याही सदस्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मात्र ह्याची सर्वस्व जबाबदारी आम्ही
वाघोली पोलीस स्टेशनचे जे जे अधिकारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आम्ही त्याला आरोपी करू. आणि मी स्वतः एक कार्यकर्ती म्हणून, एक समाजसेविका म्हणून या लोकांच्या पाठीशी असणार आहे. चला, इतकंच थोडक्यात उरकल. आणि ह्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत, कायदेशीर बाबी आहेत, अन्यथा काही गोष्टी अजून पुढं त्यांना कुठल्या पद्धतीने त्यांच्यावर संरक्षण देता येतील त्या पद्धतीने आम्ही चालू. पोलीस प्रोटेक्शन देखील मागून घेऊ, कारण की ज्या जेवण मुली आहेत त्यांच्या घरामध्ये लहान आहेत, मोठे आहेत. मुलींना आता बघताय आपण, दारू पिऊन काही लोक तिथं त्रास द्यायला लागले. ते काही व्हिडिओ आलेले आहेत माझ्याकडं, त्यांनी त्यांच्याच घरामध्ये जाऊन ठिय्या मांडून बसलेले आहेत. तर तितकं सहकार्याची भूमिका मांडलेली आहे आपण अमितेश कुमार साहेबांकडं. अमितेश कुमार साहेबांना देखील आता पत्रव्यवहार करणार आहे मी. DCP साहेबांना देखील मी आता पत्रव्यवहार करणार आहे. पत्रव्यवहार करून मी पुढचे जे काही कायदेशीर बाबी असतील ते मी हे करून घेणार आहे, जे कायदेशीररित्या चालणार आहे. तसंच मी आपला जास्ती वेळ न घेणं ते घेणार नाही. लाईव्हच्या माध्यमातून जे जे मला बघत आहेत, माझे भाऊ बहीण, आई माय बहीण कोणी असेल, त्यांनी फक्त सहकार्य करावं. जर तुम्हाला ह्या लाईव्हच्या माध्यमातून खरंच वाटत असेल की ह्या कुटुंबाला न्याय मिळावा, तर कमेंटमध्ये तुम्ही माझ्यासाठी आणि ह्या कुटुंबासाठी एक तुमचं मत मांडावं. चला, निरोप घेते. मी आपली स्वातीताई गायकवाड, अन्याय तेथे प्रतिकार संघटना संस्थापक अध्यक्ष. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.